छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते। वाढलेली गॅस दरवाढ याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच काँग्रेसने चूल पेटवून या ठिकाणी भाकरी टाकण्याचं काम सुरू आहे। काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून चूल पेटवून चुलीवरती भाकरी भाजल्या जात आहे। माझ्यासोबत काही मिसाताई काय सांगाल, चूल पेटवली आहात आणि त्यावर भाकरी टाकतात, काय संदेश देण्याचा प्रयत्न? 2014 पासून भाजपच्या या राज्यामध्ये देशामध्ये प्रचंड प्रमाणे महागाई वाढलेली आहे। त्याचा थेट परिणाम आमच्या गृहस्थी चालवणाऱ्या महिलांवर या ठिकाणी होतो। म्हणून आज या ठिकाणी तुम्ही बघितलं भारतभरामध्ये गॅसची दरवाढ झालेली आहे आणि ही कमी करावं म्हणून आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि संपूर्ण फ्रंटल महिला फ्रंटल असेल किंवा युथ काँग्रेस असेल, आम्ही सर्वांनी या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद कलेक्टर ऑफिस समोर आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय की वाढती महागाई ही कमी झाली पाहिजे। त्याचबरोबर गॅसचा दर वाढत आहे तर या ठिकाणी कमी झाला पाहिजे। आपण बघितलं असेल की काँग्रेस सत्तेमध्ये असताना स्मृती इराणी जे भाजपचे केंद्रीय मंत्री राहिलेले आहे त्यांनी म्हटलं होतं की 420 रुपये गॅस हा आभाळाला टेकलेला आहे, आभाळाला टेकलेली किंमत आहे आणि जनतेची कुठेतरी या ठिकाणी महागाईच्या माध्यमातून खच्चीकरण होते असे शब्द त्यांचे होते। आता स्मृती इराणी हरवल्या, डबल ट्रोबल या ठिकाणी 5 पटीने या ठिकाणी गॅसची महागाई वाढलेली आहे तरी आज त्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी माजी मंत्री आज त्या ठिकाणी बाहेर निघायला तयार नाही। ही ढोंगी सरकार आहे, अतिशय मोठ्या प्रचंड यांनी या ठिकाणी देशामध्ये या ढोंगी सरकारने आपला ढोंग मांडण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि जनतेची फसवणूक या ठिकाणी होत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने चूल पेटवून खरंतर भाकरी भाजण्याचं काम या ठिकाणी काँग्रेसकडून केलं जात आहे। तीव्र निषेध काँग्रेसकडून या ठिकाणी भाजप सरकार विरोधात व्यक्त केला जातोय तर भाजप विरोधात घोषणाबाजी देखील या ठिकाणी पाहायला मिळते। चुलीवरील स्वयंपाक असेल किंवा पेट्रोलमध्ये लोकांना पेट्रोलसाठी लागणाऱ्या रांगा, त्यासोबतच गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची होणारी गैरसोय या विरोधात हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळते। काँग्रेस आक्रमक झालेली देखील या ठिकाणी दिसून येते। अविनाश कानडे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।